साबुदाण्याची उसळ करते. त्यासाठी साबुदाणा रात्री भिजत घालून ठेवला होता. आता छान भिजला आहे. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले. शेंगदाणे भाजून जाडसर कुटून घेतले. उसळसाठी जाडसरच छान लागतात. 2 छोटे छोटे बटाटे घेतले उकडून. मीठ घेतलं, साखर घेतली आणि मिरे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले आणि मिरच्या घेतल्या कुटून मिक्सरला. आणि आता कढई तापवायला ठेवलेली आहे. तेल चांगलं तापलं आहे आता. मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या, त्या टाकून घेतल्या. आता त्या चांगलं तेलात परतून घेते मिरच्या. आणि आता बटाटा टाकते. 2 आहेत ते छोटे छोटे बटाटे उकडून घेतले होते. छान लागते बटाटे उकडलेले असले ना, साबुदाणा छान लागतो आपला, मग मस्त लागतो. आम्ही तर उकडूनच टाकतो नेहमीच, असं चिरून नाही आवडत आमच्या इथं कोणालाच. त्याच्यामुळे मी बटाटे उकडूनच घेत असते. साबुदाण्याची उसळ करायची असली की साबुदाणा टाकून घेतला आहे आता त्याच्यामध्ये. आता तो चांगला परतून घेऊ. साबुदाणा रात्रीच भिजत घालून ठेवायचा, सकाळी आपल्याला उसळ करायची असेल तर, म्हणजे आपला साबुदाणा खूप छान भिजतो. शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे. शेंगदाण्याचं कूट जाडसरच करून घ्यायचं. मीठ टाकलं आहे चवीनुसार. साखर टाकून घ्यायची. साखरनी पण छान चव येते त्याला. सगळं परतून घेऊया एकदा चांगलं आपण त्याला. सगळं परतून घेते आता एकदा त्याला चांगलं. ते बघा साबुदाणा कसं मोकळा मोकळा झाला आहे. छान होतो मग आपला असा साबुदाणा हा. चांगला परतून घ्यायचा. आणि आता मिरपूड टाकून घेते त्याच्यामध्ये. ते पण मिरे चांगले एक मिक्स करून घेते त्याच्यामध्ये. थोडा वेळ झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळे त्याला वाफ येते आणि आपला साबुदाणा हा पटकन शिजतो. हे बघा साबुदाणा आता आपला चांगला शिजला आहे. वाफ आली ना त्याला चांगली. हे बघा किती मस्त झाला आहे आपला साबुदाणा. एकदम छान झालं आहे. साबुदाण्याची उसळ आपली रेडी झाली आहे. देवाला नैवेद्य दाखवून घेतला आहे.